करायला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आता आपण बघणार आहोत औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मधलं सिद्धार्थ गार्डन. तर चला आता मी त्याच्या समोर थांबलो. सिद्धार्थ गार्डनच्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. तर आता आपण सिद्धार्थ गार्डन मध्ये जाऊया. नेमकं काय आहे सिद्धार्थ गार्डन मध्ये तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ही जी आहे तर आता व्हिडिओला आपल्या सुरुवात झालेलीच आहे. तर सुंदर अशा प्रकारचे गार्डन आहे, जे बाहेर देशातून सुद्धा बघायला आलेले टुरिस्ट असतात तर ह्या गार्डनला व्हिजिट करतात. तर पूर्ण व्हिडिओ बघण्याच्या आधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर असेच तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतील. आणि सुंदर सुंदर या ठिकाणी कार्टूनचे वगैरे पिक्चरमधले कॅरेक्टर वगैरे त्याचे जे आहेत तर या ठिकाणी पुतळे वगैरे जे आहेत तर साकार केलेले आहेत. आता जसं की तुम्हाला इथं पुढे आयरन मॅन पुन्हा आता हे काय मला माहिती नाही पण असे एकदम सुंदर अशा प्रकारचं गार्डन आहे, जिथे घेऊ काही लहान लहान मुलं अवचिंतपणा बी करलेले गप्पसना झालेत. कोण काय ज्येष्ठतेचा धिंगाणा चालू आहे. आता ह्यानं तर गडच जिंकला या बाजारानं, हलकाच्या खांद्यावर जाऊन बसलाय. आता काय बोलावं लेकराला, असं जर केलं तर खरंच खराब होऊन जाते. पण आता चला, लहानपण आहे, काहीतरी खेळत बसते. तो का आले बघा पळत, मी व्हिडिओ करलेलं बघून काय बडबड लागते. तर अशा प्रकारचे गार्डन आहे सुंदर. बरेचसे इथं लेकरं वगैरे खेळायला येतात. बाहेरून आलेले लोक पण ही गार्डन बघूनच जातात, कारण इथं आतमध्ये जे आहे तर सुंदर अशा प्रकारचं झू पार्क आहे, जे की आपल्याला आता ते आतमध्ये बघायला जायचं आहे. चला, तुम्हाला हे सर्व या ठिकाणचा परिसर जे आहे तर मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, आता पुढचा जो काही परिसर आहे बघायचा आपला, तर तो फिरून घेऊयात आपण. सिद्धार्थ गार्डनच्या मी प्राणी संग्रहालयामध्ये आलोय आणि इथं सुंदर असे प्राणी वगैरे आता इथं आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर चला, आता मी तुम्हाला इथले प्राणी दाखवतो. आता इथे जे आहे तर या काळी विटाची माहिती वगैरे जी आहे तर पूर्ण दिलेली आहे या ठिकाणी.
तर प्राणी संग्रहालय बघून भरपूर मजा आली मला. भरपूर प्राणी वगैरे इथं बघायला भेटले, जे की मी तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न केला. तर चला अजून बाहेर गार्डनमध्ये पण काहीतरी राहिलं असलं फिरायचं तर तेही फिरून घेऊ. आता प्राणी संग्रहालय आधी बघून घ्यावं म्हणलं, आता ते बाहेर काय फिरायचं असलं तर तेही फिरून घेऊ. तर या उद्यानामधलं आपलं फक्त एवढे कार्टूनचे जे पुतळे आहेत तर हे फिरायचं राहिलं होतं. इथं सगळ्यांच्या आवडतीचा तात्या विंचू आहे. ओम भगनी भागोधरे भट स्वाहा. तर आणि इकडे जे आहे तर आपलं सुंदर असा बजरंगबलीची प्रतिमा आहे, भगवान श्रीकृष्णाची इथं प्रतिमा आहे. तर हेच एवढं फिरायचं राहिलं होतं तर तेही आपण आज बघून घेतलं या ठिकाणी. उद्यानातलं आपलं एवढं फिरायचं राहिलं होतं. हे कार्टूनचे पुतळे, तिथं तात्या विंचू होता, ओम भट भट स्वाहा. तर चला मग आता आपलं हे फिरायचं पण झालेलं आहे. तर जाऊया आता. कुठं जाणार आहे ते आता गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मी आलोय पैठणमध्ये माझ्या आजोळी. तर आता इथं पैठणमध्ये पिंपळवाडी म्हणून आहे. तर आता इथं आलोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता इथून पुढचे 2-3 व्हिडिओ खूप सुंदर राहणार आहेत. तर नक्की चॅनलवरती टिकून राहा. सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत आता.